मग प्रतिज्ञा मित्र करतो की नाही? विश्वस्त मंडळी नीट आहे का? अरे तू का घाबरला? तुझ्या केसाला धक्का जीव देईल पठ्ठा, केसाला धक्का जीव देईल पठ्ठा. दोघंही आले अंबाजोगाईच्या हेअर कटिंग सलूनमध्ये. पुढचं कळलं वाटते तुम्हाला? त्याचे केस कापणं चालले आणि हे पेपर वाचत बाकड्यावर बसलं. केस कापून खाली पडले. कोण्या गावचं म्हातारं जोड्यासह त्या पडलेल्या केसावर उभा आहे आणि एकानं आठव, ए पेपर वाचणार या, काल तर बाता हाणत होता, केसाला धक्का जीव देईल पठ्ठा. अरे ते कोण्या गावचं म्हातारं जोड्यासह तुझ्या मित्राच्या केसावर उभा आहे. तो म्हणला आता जोड्यानंच काय, केस डुकरानं तुडू दे तरी मला वाईट वाटायचं कारण नाही का? केसानं डोकं सोडलं, केसाचं मत. स्थान भ्रष्टा न शोभनते केसा न शोभनते दंता न शोभनते नखा न शोभनते नराहा. अरे स्थान सुटल्यावर माणसाला किंमत राहत नाही, केसाला किंमत नाही. स्थान सुटल्यावर दाताला किंमत नाही, नखाला किंमत नाही. नख दुखलं तरी डॉक्टरची लाईन उभी करील म्हणतं, पण एकदा नख कापून फेकून देतं. त्याच्या जर्सी गाईचा पाय पडला तरी आता नखाला इंजेक्शन नाही, काय नखानं स्थान सोडलं. स्थान महात्म्य याला म्हणतात. एकदा बरं का गुरुजी, मी तिथेच होतो, भगवान शंकराकडे भगवान विष्णू आले, पण त्यांच्या वाहनावर आले बरं का. हा ना, गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी. हो गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी आला. पितांबर सेला कैसा गगनी जळला, गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी आला. सेला कैसा गगनी जळला, गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी आला. आता काही पराधीन आहे का मी? हा ना गुरुजी, काय घाबरायचं आपल्याला. गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी आला. भगवान विष्णू गरुडावर बसून आले आणि शंकरराव स्वागताला सामोरा गेले. कैलासातली गोष्ट. तेव्हा शंकराच्या गळ्यातल्या सापानं मोदीजी गरुडावर फणा उगारला. गरुडावर. गरुड म्हणला जय हरी. लेका तू अंबाजोगाईच्या बाहेर उसात भेटला पाहिजे होता रे सापा, तुझा ब्रेकफास्ट केला असता. पण तुला माहिती आहे पठ्ठा महादेवरावच्या गळ्यात आहे ना, आता गरुड माझं काही करू शकत नाही. ही तुझी ताकद नाही रे, ते स्थान महात्म्य आहे. जानामी नागेंद्र तव प्रभावम, जानामी नागेंद्र तव प्रभावम कंठे स्थिते गरज शंकरस्य स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. तसं नक्र स्वस्थानम आसाद्य गजेंद्र विकर्षती सयव प्रत्युत्थाना सुनापी परिवहेते. वाढत गेलं हे प्रकरण, पण ते आम्हाला सवय आहे प्रमाण द्यायचं आणि मग बोलायचं. मगर पाण्यात राहतो बाहेरही येतो. दादोर बेंडूक पाण्यात राहतं बाहेरही उड्या मारतं. कासव पाण्यात राहतं बाहेरही येतो. मासा पाण्यात राहतो, 4-2 दिवस बाहेरही येतो पण सायकलला लटकून येतो. मासा पाण्याच्या बाहेर काढला तडफडून मेलाच. एवढा अनन्य मासा पाण्याला आहे, अनन्य शरण आहे, त्याशिवाय जगूच शकत नाही. म्हणून मासा जन्मभर पाण्यात राहतो गुरुजी, यात नवल नाही. मेल्यावर संबंध पाण्याचाच आहे. त्याला माशाचे काटे धुण्याकरता पाणी जास्त लागतं काका, त्याला शिजवायला पाणी जास्त लागतं. ज्यानं खाल्ला त्याला रात्रभर तहान लागते म्हणतात बरं का. नाही तर मग कीर्तन झाल्यावर कसं काय माहीत तुम्हाला? अरे वाचून सांगतो आम्ही, माळकरी आहे. मीन काटे जल धोइए खाते अधिक प्यास, मोहे हो प्रीति आस की रही मन प्रीति की आस. मीन काटे जल धोइए, काटे धुवायला पाणी जास्त, शिजवायला पाणी जास्त. ज्यानं खाल्ला त्याला रात्रभर तहान लागते. म्हणजे जन्मभर मासा पाण्यात आहे नवल नाही, मेल्यावरही संबंध.
मग झालं काय, उलटी जल मछली चले. तुम्ही माशाचं पोहणं पा, ते अनन्य शरण पाण्याला असल्यामुळे उलटा पोहतो ना मासा, उलटा उलटा. अजूनही तुम्हाला गमत पाहिजे, कार्तिक यात्रेला तुम्ही गेला म्हणजे आळंदीला त्या सिद्धबेटात जा, तिथून बांधावून पाणी पडतं, बंधाऱ्याहून 22 फूट पाणी खाली पडतं. आळंदीचा 1 फुटाचा मासा वर जातो पडत्या पाण्यातून वर, आणि देहूला तिथं एक हत्ती उभा होता 12 फुटाचा. तो म्हणला हा 1 फूट लांबीचा मासा उलटा चालला, मी तर 12 फुटाचा आहे, सरळणे जमणार का. टाकली उडी काका हत्तीनं, बिगर तिकीट हिंदी महासागर हत्ती. का, अरे जो जाको शरण रिघे ताको उसकी लाज, उलटी जल मछली चले बहव जात गजराज. अनन्य शरण मासा असल्यामुळे उलटा पोहत गेला, हत्ती अनन्य नसल्यामुळे सरळ वाहून गेला. एवढं महत्व शरणागतीला असल्यामुळे बर्वे झाले शरण गेलो, बर्वे झाले शरण गेलो, बर्वे झाले शरण, बर्वे झाले शरण गेलो. उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी. बर्वे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, शाबास शाबास. उगविलो संकटी, उगविलो संकटी. बर्वे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, उगविलो संकटी, बरं का शर्माजी, म्हणून बरं झालं शरण गेलो, शरण गेलो म्हणून उगविलो संकटी. जो मज होय अनन्य शरण त्याचे त्याचे, या त्याचे मध्येच मजा आहे, बाकी त्याचे नाही. कोणाचे, जो मज होय अनन्य शरण त्याचे. नाहीतर जग प्रसिद्ध उदाहरण आहे, कौरवी पांचाळी सभे माझी आईनी, गौरवी पांचाले सर्वे मध्ये आले, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली, वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली, वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे दैव पांडुरंगे, पांडुरंगे दैव पांडुरंगे, पांडुरंगे व पांडुरंगे, पांडुरंगे व पांडुरंगे. हा, ते नाद करायचा नाही आपला. कौरवी पांचाळी सभे माझी आणली. शर्माजी, वस्त्र हरणे वस्त्रे कैची झाली माऊली, हे सगळे पाठ आहे तुम्हाला. पण जेव्हा द्रौपदीला ओढत आणलं, म्हाताऱ्या भीष्माचार्याकडे पाहिलं, न्याय देतील, खाली मान घातली. द्रोणाचार्याकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातली. शर्माजी, कृपाचार्याकडे त्यांनी खाली मान घातली. 5 मिस्टरकडे पाहिलं, त्यांनी खाली माना घातल्या. स्वतःचं रक्षण बाहुबलानं करायचं ठरवलं, अबला नाईलाज झाला. आणि मग बरोबर 8 वाजता किसनरावला मोबाईल केला. 8 वाजता कुठे गुंतला असे द्वारकेच्या रायण, वेळ का सकया आला देव, देव आला, वस्त्र पुरवली. पण द्रौपदीनं विचारलं, देवा तुला माहित नव्हतं का तुझ्या द्रौपदीला ओढत आणणार आहे हे म्हणून? तुझे मिस्टर जुगार खेळायला बसले ना, तेव्हाच माहिती होतं पुढं काय काय होणार आहे. मग आधीच का नाही आला? मी तर 7लाच आलो. मग कुठं चहा पित होता का? नाही, मजा बघत होतो. म्हणजे खरं सांग, ओढत आणल्या आणल्या तुला माझी आठवण आली का? त्या म्हाताऱ्या भीष्माकडे बघत होती, नंतर द्रोणाचार्याकडे, नंतर कृपाचार्याकडे, मग 5 मिस्टरकडे,
बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, याच्यात वाजले 8. नाईलाज झाल्यावर मला मोबाईल केला, मग धावलो. का? शरण आल्याशिवाय मी प्रकरणात लक्ष घालत नाही. अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. अन्य आश्रयाचा त्याग करून काया वाचा म्हणे एका परमेश्वराला शरण जाणे, याचं नाव आहे अनन्य. म्हणून जो माझं होय अनन्य शरण त्याचे निवारी मी शरण मरण. थोडंसं सांगतो तू आता, काय थोडंसं काय 8 वाजले काय थोडंसं. तुम्ही तर हात जोडणार, याच पार्टीकडून बोलणार आहे तुम्ही. पुन्हा आहे ना माझंच उद्या विश्वस्त मंडळी बसली ना, आहे का नाही उद्या बरोबर 6लाच करू. बरोबर येतो. आज ते असं झालं. अजूनही रस्ता मोकळा नाही, कारण ते खून झालेला व्यक्तीचं अजून प्रेत पोलीस स्टेशनच्या पुढे, त्यामुळे सगळे 10-5 गावं टेन्शनमध्ये आहे, केजमध्ये. त्यामुळे तिकडे मस्साजोगपर्यंत विश्वस्त मंडळीच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही, आणि त्यामध्ये योगेश्वरी देवीच्या प्रांगणात भजन करणारा जनसागर हे दाखवायचं आहे आपल्याला. हात वर करा. फोटो काढायचे जर हात घेतले खाली. काय मजा आहे, कसं दिसतंय ते पहिले काढते हे एवढं दाखवायचे. तुम्ही हात वर एका काढा बरोबर. पुन्हा मराठी आलीच बरं का गुरुजी. 3 शब्द 3 ठिकाणी लावायचे. विश्वस्त मंडळी लक्षात ठेवा, यावं लागतं, येत असतात, आणावं लागतं. मराठी आले लक्षात. यावं लागतं जीवाला, येत असतात संत, आणावं लागतं देवाला. याला वेगळ्या भाषेत सांगतो काका. स्वेच्छा, अनिच्छा आणि परेच्छा. दुसऱ्याच्या इच्छेनं हे परेच्छा आहे, स्वतःच्या इच्छेनं स्वेच्छा आहे, इच्छा नसताना येणं अनिच्छा आहे. कारण तू तर मेलो तरी याच्या दारात जेवायला येणार नाही म्हणला का, आणि माझ्या आधी पंक्तीत हजर. तो म्हणला येतच नव्हतो. का आला? आपल्या घरी 1 महिन्यानं लग्नाचा कार्यक्रम आहे, गावघरात विरोध नको म्हणून आलो. म्हणजे इच्छा नसताना येणं याला म्हणतात अनिच्छा. एखाद्या वेळेला का रे तू तर येत नाही म्हणला होता आणि कसा काय आला? येतच नव्हतो. मग उद्धव काकानं आणलं म्हणजे परेच्छा, त्यांच्या इच्छेमुळे आलो. एखाद्या वेळेला असं असते, पंक्तीमध्ये तो शर्माजी अनोळखी चेहरा बसलेला घरमालक पंक्तीतून फिरतात, त्याच्या पुढे थांबतात. अरे बाप रे, अरे खरंच मी तुला निमंत्रण द्यायचं विसरलो राजा, तरी मनाचा मोठेपणा दाखवून आला. तो म्हणला मला कशाला निमंत्रण पाहिजे, मला वेगळे समजता का तुम्ही? तुमच्या घरातला सदस्यच समजा.
तुमच्या घरी जेवण असल्यावर मी येणारच. याला म्हणतात स्वेच्छा. त्यालाच वेगळे शब्द आहे मावल्या तुमच्या भाषेत सांगतो. सुना, सासू, लेक. आता कीर्तन जमलं म्हणा. गोकुळात 3 प्रकार होते का नाही? कोणी सुना, कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी. कोणी एकी स्वतंत्र, 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 कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. राधे राधे. कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी एकी स्वतंत्र. गोकुळात काय सुना, काय लेकी आणि स्वतंत्र शब्दानं सासू घ्यायचं. सासू हम करे सो कायदा, त्याला म्हणतात सासू. पूर्वीचा काळ होता. सासू म्हणजे काय? दिवसभरात एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आणते आसू, तिचं नाव सासू. तिला म्हणतात सासू. हे मराठी कळते ना. ननंद, नांदायचा अनुभव नाही, ती ननंद. नांदायला गेल्यावर आनंद, तोपर्यंत ननंद. जावा, दोन्हीकडे जावा, एकत्रित न राहावा, याचं नाव जावा. भावाचं जर जावा आल्यावर बिघडतं ते. आपलं सासूवर चाललं, सासू. पण आताच्या सासवांना माझी नम्र प्रार्थना आहे, काय मिळतं ते मुकाट्यानं कुरकुर करता न कुरकुर करता खाऊन घेत जा, कारण वृद्धाश्रम तयार आहे. आता नाही जमत ते. हे पूर्वी सासू कशाला म्हणतात? ती ताकाला आली बिचारी, सासू नव्हती घरी. बरं का उद्धव काका, तिकडची गोष्ट आहे. तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची. विश्वस्त मंडळी, आता उद्या इकडची गोष्ट एकही नाही सांगत, सगळ्या तिकडच्या चालू आहे. ती आली ताकाला, सून होती दारात. ताक आहे का सुनबाई? ताक नाही. निघाली वापस. चौकात ती म्हातारी भेटली, कोले पाटील, जिच्या घरी आली होती. कुठं गेल त्या नानी? तुमच्याच घरी. कशाला? ताकाला. मग सुनबाई म्हणली ताक नाही. ताक नाही म्हणली नाही. चला. हिला वाटलं हिनं ठेवलं असेल न सुनला माहीत नसेल, म्हणून ते पातेलं घेऊन हिच्या मागं 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 आले पवार महाराज. आणि हे म्हातारी वाड्याच्या दारात उभी राहिली कमरेवर हात ठेवून, आणि त्या पातेल्यावाल्या म्हातारीला म्हणली, जाय ताक नाही. हे तर सुननं सांगितलं होतं. आणि तिथून कशाला हेलपाटा? काय झालं तिनं? ताक नाही म्हणून. तिचा काय अधिकार आहे ताक नाही म्हणण्याचा? ताक नाही सुद्धा मी सांगणार, मला सासू म्हणतात. अरे बाबा, तिघी जणी, बरं का काका, हे नीट ऐका. तिघी स्वयंपाकघरात तिघी जणी होत्या आणि बाप लेक पेपर वाचत होते. बरं का विश्वस्त मंडळी, हे तुम्ही लक्षात ठेवा मी काय सांगतोय. मुलगा 25 वर्षाचा आणि वडील 50चे पेपर वाचत बाहेर. मोठं काचेचं भांडं पडलं किचनमध्ये. बरं का कोले पाटील, कुठलं आवाज झाला. पेपर वाचता वाचता बाप म्हणतो, बाळासाहेब तिघी घरात आहे, तुझी पत्नी, तुझी बहीण, तुझी आई, भांडं कोणी फोडलं? मुलगा उठला नाही. 2 मिनिटात, अरे तुला म्हणतोय मी, भांडं कोणी फोडलं, जा ना घरात चौकशी कर. तरी उठला नाही. बैरा झाला का रे? अरे तुझी बहीण आहे घरात, तुझी पत्नी आहे घरात, तुझी आई आहे, एवढं मोठं भांडं फोडलं, जाबर कोणी फोडलं? मुलगा 25 वर्षाचा तिथंच उभा राहिला. इथून सांगू का पप्पा? काय भांडं कोणी फोडलं? सांग. मम्मीनं.
तुला कसं माहीत? साधं गणित आहे पप्पा. भांड्याच्या आवाजानंतर पुन्हा आवाज नाही. बापानं असा पेपर पुढे घेतला. बरं का बाबा, बैस खाली, कळलं मला. नाही ऐका ना, जर माझ्या पत्नीनं भांडं फोडलं असतं बाबा, तर आईनं अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. एवढी घटना घडून घर शांत आहे बाबा, मम्मीनं फोडलं. अरे कळलं, बैस खाली. स्वातंत्र्य, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. स्वेच्छा, अनिच्छा, परेच्छा. आणावं लागतं, यावं लागतं, येत असतात. अगा कर्मे जै उरावे, तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगा वया यावे देहा एका. जीवाला यावं लागतं. संत येत असतात, येतो जातो आम्ही वैकुंठवासी आलो, येत असतात. बरं का, पण देवाला आणावा लागतो. हे अनिला रूपा बळे, अनिला रूपा बळे, हो अनिला रूपा बळे, अनिला रूपा बळे, हे अनिली रूपा बळे, अनिली रूपा बळे, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. करुणी खळे हरिदासी, करुणी खळे बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. अनिली रूपा बळे, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी. अनिली रूपा बळे, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी. आणि एली रूपा बळे, करुणी खळे हरिदासी. इथे मजेदार शब्द आहे काका. बळेच रूपाला आणलं, त्यासाठी काय केलं? खळं केलं. ही मराठी आलीच आता अवघड. खळं म्हणजे देशमुख काका, ज्वारीचं खळं, बाजरीचं खळं, गव्हाचं खळं, तसं खळ इथं नाही घ्यायचं. किंवा खळ म्हणजे दुष्ट होतो, तोही अर्थ इथं नाही लावायचा. जे खळाची खळा सदा क्षुद्रदृष्टी, करी कष्टी सज्जना, तिथे खळ शब्द आहे. तुका म्हणे खळ करू समय निर्मळ. अनेक ठिकाणी खळ 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 खळ, पण तो खळ इथं घ्यायचा नाही. इथं खळ शब्दाचा अर्थ हट्ट घ्यायचा. मराठी अभिजात दर्जा मराठी. इथला खळ म्हणजे हट्ट. हट्ट. एखाद्याला काय होते, घरी ठेवावं बाळाला तर बाळ सांभाळायला कोणी नाही. कीर्तनाला जावं तर रडल्याशिवाय राहत नाही. मग ती मावशी विचार करते, रडलं तर रडलं, पण कीर्तन ऐकायचंच आपल्याला. म्हणून त्या 2 वर्षाच्या लेकराला घेऊन आली. चाल झाली. तुकाराम महाराज काय सांगतात हे सुरू झालं बुवाचं. तिच्या लेकराचं रडणं सुरू झालं. आणि जेव्हा ते लेकरू रडते का नाही, तेव्हा भोवतालच्या मावल्या अशा आडव्या पाहतात तिच्याकडे. सगळ्या. कशाला आली कोणाच माहीत. उठणं म्हणा, स्वतः ऐकत नाही, दुसऱ्याचं वाटोळ जाणं घरी.
नाही तर खायला दे त्याला. ती लाजून जाते बिचारी. अगं जाणं घेऊन, नाही तर काही खायला दे, गप कर त्याला. आजीबाई खूप प्रयत्न केला पण ते आता गप्प राहत नाही. का? खळीस आलं. हा खेड्यातला शब्द आहे, खळीस आलं. आता हट्टाला पेटलं. आता मला उठून गेल्याशिवाय गत्यंतर नाही. तो इथे घ्यायचा शब्द. हरिदास हट्टाला पेटले, करुणी खळे हरिदासी, आणि याला बळ्याच रूपाला आणलं. नाही तर हे रूप होतं का याला? रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. ऐश. बरं का काका? रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. पण हरिदासाने हट्टाला पेटले, याला बळेच रूपाला आणलं. आणि याला रूपा बळे किंवा आणि येली रूपा बळे, करुणी खळे हरिदासी. आणि रूपाला आणल्यावर मग नाम आहे. बरं का गुरुजी? हे तुमचा उत्साह पाहिला बाबा, नाही तर पहाटेच्या 5 पासून प्रवास सुरू आहे. बीड ते मनमाड, मनमाड ते पुन्हा अंबाजोगाई. त्याच्यात ह्या येड्या बाबोईतून आलो इकडच्या. गुरुजी म्हणते थकवा बिकवा. अरे हे व्यसन आहे राजा, व्यसन आहे. मला जर कीर्तन नसलं ना तर मी पागल होऊन दगड मारील तुम्हाला. रोज पाहिजे आता. छंद आहे आता. जेवण नसलं तरी चालेल पण हे पाहिजे. मोदीजी आता 30-40 वर्ष झाले आपलं चालू आहे. काय चालू आहे आपलं? आदी रूप नंतर नाम आहे. आणि येली रूपा बळे. रूपानंतर नाम आहे. आधी नाम नाही, आधी रूप असते. नाही तर एक त्याला फक्त रडणं ऐकू आलं, लुंगी बन्यांवर पळत गेलं ब्राह्मणाकडे सकाळी. काका नाव ठेवायचं बाळाचं. काकाला वाटलं आलं बा पहिलं चांगलं ग्राहक. बसा. चहा दिला त्याला, पाट दिला बसायला. का रे काय? अहो नाव पंचांग काढा. पंचांग काढलं काकाने. ते पहा चंद्रबाई चांगलं आहे, गुरुपुष्यामृत योग आहे, चांगल्या मुहूर्तावर लेकरू जन्माला आलं. पालायला लावू नका, 10 मिनिट राहिले. नाव काय ठेवायचं हे सांगा. अरे हो पण मला सांग ना, काय मुलगा आहे का मुलगी? ते नाही बघितलं काका. मग रडणं ऐकू ना. तुझ्या बापाने ठेवलं का रडण्यावर नाव? जा वापस. अरे आधे बघून ये मुलगा का मुलगी, आणि मग सांगतो पिंट्या का पिंटी काय नाव. आधी रूप आहे नंतर नाव. लक्षात. नाहीतर हे एक पंचीकरण सांगतो. 2-3 मिनिटं झालं आता आलं उठकर. पृथ्वी आप तेज वायू आकाश. आकाश वायू तेज हा उत्पत्तीचा क्रम आहे. बरं का गिरी गुरुजी? हा लय आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश. ती पूर्वी फार एकतारी भजनाचे
काय कार्यक्रम असायचे, प्रश्न उत्तर, एक तारी भजनाच्या 2 पार्ट्या, इकडे उजवीकडे एक, डावीकडे, हे प्रश्नवाले हे उत्तरवाले. एक चातुर्वर्णी नार पांडुरंगा, तिला 32 भरतार पांडुरंगा, नाही केला एकाचाही संसार पांडुरंगा, ओळखून घ्यावे ओळखून घ्यावे, असल गुरुचा पुरा उत्तर द्यावे. प्रश्न, मग यांनी उत्तर द्यायचं. जिभ चातुर्वर्णी नार पांडुरंगा, दात 32 भरतार पांडुरंगा, नाही केला एकाचाही संसार. म्हणजे सगळे पडले, जीभ राहिली शेवटी. कळलं ना मजा? तो कुठून वाढलं हे मलाही कळत नाही. हा पृथ्वी आप तेज वायू आकाश हे त्यांचं असायचं. त्यांचे प्रश्न, पाण्याला लागले तहान काय पाजावं, धरतरीला मरण आलं कुठं गाडावं, अग्नीला लागलं हिव काय नसे कावं. सांगा घरी गेल्यावर, विठ्ठल बस बस एक मजा सांगतो तुम्हाला. हा लयक्रम आहे, ते उत्पत्तीचा आहे. आकाशापासून जन्म झाला वायूचा. बरं का देशमुख काका, एवढा आहे का? वायूपासून जन्म झाला पाण्याचा, आपलं अग्नीचा. अग्नीपासून जन्म झाला पाण्याचा, पाण्यापासून जन्म झाला पृथ्वीचा. हे नीट ऐका. आता शब्दस्पर्श रूप रसगंध, आपलं रूपात चाललं. शब्दस्पर्श रूप रस आणि गंध. थोडा विषय क्लिष्ट आहे, पण विद्यार्थी चांगले मिळाल्यामुळे आज पटवून देतोच. नाही तर बसतात जांभळ्या देत ना तंबाखू खात. मग आपल्याला वाटतं एखादी सासूबाईची गोष्ट सांगून निघून जा. मजा आहे. हे अंबाजोगाईचे श्रोते आहे, जन्म गेला परमार्थ करण्यात यांचा. शब्द आकाशाचा गुण आहे, स्पर्श वायूचा आहे, रूप अग्नीचा आहे, रस पाण्याचा आहे, गंध पृथ्वीचा. इतकं लक्षात ठेवा. शब्द स्पर्श रूप रस गंध आकाशाचा शब्द आहे. पण आकाशापासून जन्म वाऱ्याचा झाला म्हणून वाऱ्याचा स्पर्श आणि आकाशाचा शब्द असे 2 गुण आले वाऱ्यात. बापाचे गुण मुलात उतरतात का नाही? तुम्ही बापूचे चिरंजीव का? का चेहरा तसाच आहे असं म्हणतात का नाही? हा, गुण उतरतात ना. हा, तसं आकाशाचा शब्द गुण आहे. आकाश दिसत नाही, त्याचा स्पर्शही नाही, फक्त शब्द आहे. पण त्याच्यापासून जन्म वाऱ्याचा झाला म्हणून वाऱ्यामध्ये 2 गुण आहे, स्पर्श आणि शब्द. शब्द बापाचा आला, वारा वाहायला लागला म्हणजे सू 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 आवाज होतो. हा त्याच्या बापाचा गुण उतरला, आकाशाचा शब्द. आणि आपल्याला स्पर्श जाणवतो तो आकाशाचा नव्हे, त्याचा स्वतःचा. वायूचा स्पर्श, आकाशाचा शब्द. जमला आता? आणि मग पुढे वायूपासून जन्म झाला अग्नीचा. अग्नीचा स्वतःचा रूप गुण आहे, वाऱ्याचा स्पर्श आहे आणि आजोबाचा आकाशाचा शब्द. असे 3 गुण आले आता अग्नीमध्ये. वारापर्यंत दिसत नाही, वाऱ्याला रूप नाही, आकाशाला रूप नाही. रूप कोणाला आहे? अग्नीला. इथून रूपाची सुरुवात आहे. साधी कीर्तनात विडी पेटवली तरी माणसं, हे विडी विजो विडी विजो, कशावरून? ती पेटवलेली दिसली ना. रूप अग्नीला आहे. मग अग्नीचा रूप गुण स्वतःचा. पेटला अग्नी की आवाज होतो, हा शब्द गुण आकाशाचा. हात लावल्यावर चटका बसतो, स्पर्श गुण वायूचा. असे 3 आले अग्नीत, शब्द स्पर्श रूप. थोडं राहिलं आता. आता अग्नीपासून जन्म पाण्याचा झाला. पाण्याचा स्वतःचा रस गुण आहे. पाण्याचा बाप अग्नी म्हणून रूप गुण अग्नीमध्ये, आपलं पाण्यामध्ये. पाण्याचा आजोबा वायू, स्पर्श गुण. आणि पाण्याचा पंजोबा शब्द आकाश, त्याचा शब्द गुण. शब्द स्पर्श रूप आणि रस हे 4 आले पाण्यात.
पाणी वतलं म्हणजे बुडबुड बुडबुड वाजतं का नाही? हा शब्द आकाशाचा आहे. हात लावा थंडपणा जाणवतो, स्पर्श वाऱ्याचा आहे. कुठे काळशार पाणी दिसतं डोळ्याला, हा रूप अग्नीचा आहे आणि त्याचा स्वतःचा रस आहे. जमलं गुरुजी आता. आणि मग पाण्यापासून जन्म धरणीचा, पृथ्वीचा आहे. पृथ्वीचा स्वतःचा गंध गुण आहे. मृग नक्षत्राचा पाऊस पडला का मातीचा सुगंध सुटतो. हा गंध पृथ्वीचा आहे देशमुख काका. मग पृथ्वीचा बाप कोण? पाणी. आपण फळाच्या द्वारा जो रस आपल्या पोटात जातो तो पाण्याचा गुण पृथ्वीत उतरलेला आहे. रस. मग पृथ्वीचा आजोबा कोण? अग्नी. रूप गुण पृथ्वीमध्ये आहे. काळीशार जमीन दिसते कुठं तांबडी, अरे हा रूप अग्नीचा आहे. कुठे मऊ स्पर्श जाणवतो, कुठं कठीण, हा स्पर्श गुण वाऱ्याचा आहे. भूकंप झाला आणि घर पडलं आणि भिंतीचा आवाज होतो, शब्द गुण आकाशाचा आहे. विठ्ठल. आता इकडून वर जाऊ आपण. इकडून रूप पृथ्वीला आहे, रूप पाण्याला आहे, रूप अग्नीला आहे. अग्नी ज्याच्यापासून जन्माला आली त्या वायूला रूप नाही. वायू ज्याच्यापासून जन्माला आला त्या आकाशाला रूप नाही. आकाश ज्याच्यापासून जन्म घेतय त्या मायेला रूप नाही. आणि त्याच्यापासून जी माया झाली त्या ब्रह्मालाही रूप नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मग झालं काय? आणेला रूपा बळे. आणि रूपाला बळच आणल्यानंतरच नाव ठेवता आलं. रूपाशिवाय नाव ठेवता येत नाही. आणि एकदा नाव ठेवलं मग योगेश्वरी माता, जोगेश्वरी माता, सप्तशृंगी माता, दुर्गा माता, जगदंबा माता, रूपाला आल्यावर नाव आहे. आणि मग त्या नामाच्या आनंदात नाचणं सुरू झालं. तुका म्हणे हे तुका म्हणे समागमे, 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 तुका म्हणे समागमे. नाच प्रेम लागलो, नाचू 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 प्रेम लागलो, प्रेम लागलो, नाचू प्रेम लागलो. बरवे झाले शरण गेलो, 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 बरवे झाले शरण गेलो. काय नाचे उड्या पुलिया छंदे मनाच्या आनंद्या ओढीने लुब्धरी नादी लागली समाधी मुडजण नर डोकारे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नाम आवडी रे. कधी नाव ठेवल्यावरचा हा आनंद आहे. म्हणून परवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. आजचा दिवस थोडा अर्धा तास मलाच उशीर झाल्यामुळे आता ही सगळी माझी गायक मंडळी उद्या आहेच. उद्या आहे. उद्या जे राहिले त्यांना चाली देऊ, पहिली देऊ, शेवटची देऊ. एवढ्या वेळेला क्षमा करा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. अजून आल्या आल्या चहा सुद्धा घेतला नाही. विचारा गुरुजीवर रागावलं. म्हटलं गुरुजी इकडे लोक वाट पाहत चहा काय करता? चहा पुन्हा भेटणार आहे.
पण आजची गेलेली वेळ पुन्हा गेली ऐसी घडी पुन्हा नाही. अर्धा तास उशीर झाला. उद्या असं होणार नाही. सुंदर नियोजन केलं बरं का आई बहिणी. तुम्हालाही सांगतो विश्वस्त मंडळीच्या वतीनं पुन्हा याच बाबाचं कीर्तन उद्या 6 वाजता 6:30 नाही उद्या 6 ते 8 होणार आहे. तेव्हा विश्वस्त मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापाला आजच हे जाहीर निमंत्रण उद्याच्या कीर्तनाचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर